आजचा व्लॉग आहे प्रिन्सच्या ॲन्युअल डेचा। प्रिन्सचा ॲन्युअल डे होता वाशीला विष्णुदास भावे या नाट्यगृहामध्ये आणि त्याची शाळा आहे खारघरला DAV इंटरनॅशनल स्कूल। सो सगळे पॅरेंट्स जातात येतात आहे कारण की सगळे एकाच वेळेस सगळ्यांना इन्व्हाइट नव्हतं केलं कारण की शाळा बरीच मोठी आहे आणि मुलंचे डान्स पण भरपूर होते। सो त्यांनी प्रत्येकाला स्लॉट दिले होते। आमचा स्लॉट दुपारी 1:30चा होता, 1:30 ते 4:30 पर्यंत। सो मुलं सकाळी शाळेत 11लाच गेलेली। हा बघा प्रिन्स हा इथे मस्ती करतो। सगळी मुलं ही वेट करतात, त्या मुलांचे डान्स व्हायचे बाकी आहेत आणि ही मुलं बाहेर थांबलेली आहेत। सो आम्ही वेळेवर पोहोचलो नाट्यगृहात आणि सगळ्या टीचर्स आहेत खाली, मुलं आहेत, मॅम त्यांचे मेकअप करतात। मुलांचा दंगा सुरूच आहे। किती छान दिसतात बघा, सेम सेम कॉस्ट्यूममध्ये मुली खूपच सुंदर दिसत होत्या। रंगदेवता आणि मग इथून आम्ही डायरेक्ट बाल्कनीत जाऊन बसलो कारण की खाली सगळं फुल होतं। मॅम अँकरिंग तर खूप सुंदर करत होत्या। इंद्रधनुष्य अशी त्यांची एक डान्सची थीम असते ना, ती इंद्रधनुष्य होती आणि त्यांनी मुंबईला रिप्रेझेंट केलं होतं। आमची मुंबई म्हणजे मुंबईमध्ये काय काय होतं, मुंबई स्वप्नांची मायानगरी आहे पण तिथे किती किती गोष्टींना फेस करावं लागतं, या सगळ्या गोष्टी त्यांनी डान्स फॉर्ममधून दाखवल्या होत्या। आणि राष्ट्रीय एकात्मता जी आहे, इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्र येऊन राहतात आणि आपली जी आपण स्वप्न बघतो ती इथे येऊन ते पूर्ण करतात। सो अशा प्रकारे त्यांनी मुंबई रिप्रेझेंट केली होती। खूप सुंदर सुंदर डान्स फॉर्म मुलांनी प्रेझेंट केले। खूप मस्त मज्जा वाटत होती बघायला हे सगळं। मुंबईत आपण सगळेच सण साजरे करतो। म्हटलं मी की मुंबईमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन छान राहतात, त्याच रिगार्डिंग त्यांनी हा डान्स केला होता। बेंगॉली कल्चर त्यांनी रिप्रेझेंट केलं होतं। आणि मग नंतर हा डान्स परफॉर्मन्स झाला आपल्या पोलीस बांधवांचा, ज्यांच्यामुळे आपण आज घरात सेफ राहतो, सगळीकडे फिरतो, असे पोलीस बांधव यांना रिप्रेझेंट केलं होतं छोट्याशा मुलांनी। खूप छान डान्स केला हा पण। आणि मग ही छोटीशी नन्ही मुन्नीशी मुलं आपल्याला घेऊन गेली 90s मध्ये। इतकं छान वाटलं ना हा त्यांचा परफॉर्मन्स जेव्हा चालू होता, पूर्ण पब्लिक जोरजोरात ओरडत होती। खूप मस्त 90s मध्ये गेल्यासारखं वाटत होतं। आणि फायनली वेट केल्यानंतर माझ्या प्रिन्सचा डान्स स्टार्ट झाला। प्रिन्स स्टेजवर आला आणि त्याला इतक्या मोठ्या स्टेजवर परफॉर्म करताना पाहून इतका आनंद झाला होता मला आणि त्याच्या बाबांना पण। खूप खुश झालो आम्ही दोघंही, खूप हसत होतो। मस्त वाटत होतं त्याला डान्स करताना पाहून आणि तो एकदम करेक्ट डान्स करत होता, स्टेप वगैरे एकदम मस्त करत होता। त्यांनी हे डान्समधून ना 2005ला मुंबईमध्ये जो पूर आला होता, महापूर आला होता,
त्यामध्ये लोकांचं किती नुकसान झालं, किती जीवितहानी झाली आणि त्यावर मुंबईकरांनी कशी मात केली, हे सगळं त्यांनी ह्या डान्समधून दाखवून दिलं की मुंबईमध्ये पाऊस कशा प्रकारे असतो. पाण्याची आपल्याला गरज असतेच, पण ज्या वेळेस कोणत्याही गोष्टीची म्हणजे अतिशयोक्ती होते तेव्हा किती नुकसान होतं हे सगळं त्यांनी दाखवून दिलं. मुंबईने काय फेस केलं. लहान लहानशी मुलं सगळी सेम कॉस्ट्यूममध्ये आणि इतका छान डान्स करत असताना पाहून ना खरंच खूप मस्त वाटत होता. और लोग मदद के इंतजार में छतों पर खड़े थे. स्कूल, अस्पताल, घर सब कुछ डूब गया. बिजली कट गई और खाने पीने की चीजों की कमी होने लगी. इस बाढ़ ने न केवल संपत्ति बल्कि कई जिंदगियों को भी छीन लिया. हर रोज सिर्फ तबाही का. खूप छान वाटला मुलांचा हा परफॉर्मन्स पाहून. खूप म्हणजे आपली मुलं इतकी लहान असून इतक्या छान प्रकारे त्यांनी तो डान्स सादर केला. त्यांना त्या गोष्टीमधलं गांभीर्य पण कळलं, डान्स कसा करायचा हे देखील कळलं आणि इतक्या लहान वयात त्या दोन्ही गोष्टी समजणं म्हणजे खरंच कठीणच आहे. सो छान झाला माझ्या प्रिन्सचा ॲन्युअल फंक्शन. आणि मग आम्ही प्रिन्सचा डान्स झाल्यानंतर अजून 1-2 डान्स पाहिला आणि आम्ही निघालो तिथून. Thank you so much guys for watching my vlog.